त्याचे फायदे काय आहेत या मुलीचंच आपण एक उदाहरण घेऊ. म्हणजे आता कोंबडी आधी किंवा अंडा आधी आपल्याला फार प्रश्न पडतो. असं करू की बेरोजगार मुलगा आहे तर तो पहिले काय करतो, रोजगारासाठी जायचं. मग गुरुजी काय सांगतात की रोजगार शोधणाऱ्या मुलांनी आपलं हे पोळीचं जेवण कमी करावं, पोळीचं जेवण कमी करावं आणि हे हिरव्या भाज्या, ज्यूस, फळं म्हणजे महागडे नाही पर्यंत 200 रुपये किलो जे सफरचंद खास आहे, साधे 10 रुपये किलो टमाटे जरी खाल्ले जे स्वस्त आहे असं डाएट करायचं. तर आज पूर्वी जगात संशोधन इतकं पुढे गेलं की आता डॉक्टरच्या पेक्षा लोकांना जास्त माहिती. दिल्लीचा एक डॉक्टर आहे, त्यांनी शोध लावला 150 मुलाची त्यांनी हार्ट अटॅकचं ऑपरेशन केलं. 26-27 वर्षाची पोरं, ते निरोगी, 3-3 लाख रुपये महिना कमावणारे, निर्व्यस्त. मग हार्ट अटॅक कसा आला? तर त्यानं पाहिलं की ते पोरं लहानपणापासून पुस्तक 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 कोणाशी बोलणं नाही, अभ्यास आणि ते काय निर्जीव झालं. त्यांनी काय केलं, त्यांचे क्रोमोझोम तपासले. आपण म्हणतो ना 36 गुणी आहे, तर त्याला असं दिसलं की त्यांचे जे गुणसूत्र आहे ते गुणसूत्र 70 वर्षाचे. पण ऐकून घे, त्यांचे गुणसूत्र किती वर्ष झाले? 70 वर्ष. माझा 70 वर्षात 20 वर्षाचा फरक काय? तर आता समज मी ते 20 वर्षाचा पोरगा आणि हे 20 वर्षाची पोरगी आहे. हे हलकट मेऱ्या कधीला लाज वाटतं तरी माझ्याकडे बघायला. म्हणजे हे जे जवानीचा उत्साह असतो 20व्या वर्षी, तो 17व्या वर्षी नसतो. ते पोरगे म्हणजे आजोबा तुमचा हात धरून तिकडे नेऊ का? तर हे पोरं त्यांचं वय 27 पण मानसिक वय किती झालं? 70-80. कशामुळे? टेन्शन. तर तो डॉक्टर काय म्हणतो, हसत खेळत जगा. हसत खेळत जगाला करोडो रुपये पाहिजे नाही, साधं चहा विका, भाजी विका, लोकांची गप्पा गोष्टी करा, प्रेम करा, गाणे म्हणा, नाचा. तर ऐक, तर हा झाला पूर्वी तुला पहिलाच आहे की हसत खेळत जगायचं. हे बघ, तू उद्या समजा प्रायव्हेट डॉक्टर झाले त्यात राधासारखी, तर हे त्यांनी हे दुसरा महत्त्वाचा संदेश काय की म्हणजे आमच्या वेळेस गर्भारपण किंवा ते खोटं कृत्रिम काय म्हणतात ते असं म्हणायची लोकांना लाज वाटते. आता रस्त्यावर बोर्ड लागले की 50,000 रुपये गर्भाशी करून ठेवू. कारण काय झालं की मुलांमधलं आणि मुलींमधलं काय झालं, शारीरिक ताकद कमी पडली. जेव्हा मुलगा मुलगी जेवणामध्ये ही दिनचर्या आणते तर ते तरुण राहतात, सदा बहार, सदा खुश राहतात, त्यांची सेवा वृत्ती राहते. बरं पुढे आता मी सहज फोन लावून बघतो, तुझं भाग्य असतं तर फोन. मी जेव्हा पहिल्यांदा घडीशाला गेलो मध्य प्रदेशात, तर तिथं ना म्हणजे माझ्याकडे त्या ट्रीपटपदा इतक्या गोंगाटात आवाज आहे की ते समजत नाही, म्हणून थोडक्यात सांगतो. तिथे नवरा बायको स्टेजवर आले, त्यांच्या कडेवर 3 वर्षाचं बाळ आणि एक 17 वर्षाचं बाळ मुलगा होता. तर ते बोलले की बा पहिल्या वेळेस ह्या मुलाची जेव्हा डिले होतं, खेळाचे डॉक्टर इमानदार असतात खाते. तो डॉक्टर बोलला हे बाळही मरणार ना आई पण मरणार, कॉम्प्लिकेशन आहे. ते बोललो ठीक आहे म्हणे, 1 वाजताचं भाग्य 2 वाजताचं महाभाग्य. तर अशा रीतीनं 23व्या वर्षी त्या बाईचं सिझरिंग झालं. तो मुलगा आणि ते 4-5 महिने हॉस्पिटलला ॲडमिट होते आणि पुढे 37 वर्षापर्यंत तिला दिवस गेले नाही. क्वचित दिवस गेले तर ॲबॉर्शन व्हायचं. मग 37व्या वर्षी सहज आता माझ्यावर का आला, आग्रह केला, तर ते शिबिरात गेले आणि सकाळ संध्याकाळ सहज मी जो आहार सांगितला असं वागणं हे ते. आणि 44व्या वर्षी वय किती? 44. त्या माणसाचं वय 48. तर त्यांना जवानीने मुसमुसल्यासारखं वाटलं, एकदम फुल जवान झालं. मग त्यांनी काय म्हटलं, आपण पुन्हा एखादं बाळ होऊ द्यायचं. त्यांनी सहज ते प्रेग्नन्सी राहिली. पुढे 6-7 महिने झाले. त्या डॉक्टरकडे गेले. खेड्यातले डॉक्टर बिचारे प्रामाणिक. तो डॉक्टर तर आधीच असेल त्याचं डोकंच गरगर झालं. तो काय असं करत तुम्ही त्याचे रिपोर्ट काढून आणा, काही ब्लड रिपोर्ट हे ते सोनोग्राफी. ते रिपोर्ट नेले.
तो म्हणे पोरी मला एक सांग, हा चमत्कार झाला कसा? काय झालं डॉक्टर? म्हणे पोरी तुला मी चांगलं ओळखतो, कारण तुझी पहिली डिलिव्हरी मीच केली. तुझं वय 44 आहे, पण तुझं जे त्याला बायोलॉजिकल वय म्हणतात, तुझं बायोलॉजिकल वय फक्त 22 आहे. म्हणजे आताच मी सांगितलं की 22व्या वर्षी कसे पोरं पोळी नजरेत त्यांच्या हे ताकद, आणि म्हणे हे बाळ एकदम निरोगी आणि चांगलं होईल आणि एकदम एक नॉर्मल डिलिव्हरी होईल. तर कोरोना काळात काय झालं, ते नवरा बायको असे सकाळी मॉर्निंग वॉकला गेले. ते बायको बोलली गावामध्ये पोटात आता छोटंसं गाव, तो जवळच दवाखान्यात गेले सकाळी 7 वाजता दवाखान्यात. तर नर्स बोलला डॉक्टर तर 10 वाजता येते, पण या पोरीचा गर्भाशयाचं तोंड उघडलेलं आहे, ऍडमिट करा. पण म्हणजे 10,000 रुपये लागतात ऍडमिट करायला. आम्ही तसे काही, जरी तुम्ही ओळखीचे असलं तर नियम म्हणजे नियम. तो माणूस बोलला ठीक आहे, मी रोडच्या पलीकडून ATM मधून पैसे काढून आणतो. तो ATM मधून पैसे काढून आला तर त्या दवाखान्यात लहान बाळाचा रडण्याचा आवाज. आता आपण काय म्हणणार, दवाखाना म्हणजे लहान बाळच रडणार ना. त्या नर्सेस धावत आला, भाई साहब आपको बहुत अच्छे चांद जैसा बेटा हो गया. तर ते पोरगा 3 वर्षाचं, तर मी तुला फोटो पाठवेन, आता 3.5-4 वर्षात झालं. ते पोरगं एवढं गुणवान की मागच्या वर्षी जेव्हा मी शिबिरला गेलो होतो तर त्याच्यासमोर प्लेट ठेवून ते एकटंच जेवत होतं. बाकी आपले पोरं कसे बाळा खा रे, बाळा खा रे, बाळा TV बघतो, बाळा खातो, तो असं ते गुणवान, त्याचं नाव फरक. तर मी म्हटलं अरे कमाल झाली, म्हणजे एवढी कॉम्प्लिकेटेड केस आणि एवढी सिंपल. मग मी आता ही अर्चना परोडीकर यांच्याकडून माहिती घेतली. कारण त्यांची एक मुलीची क्लिप आहे, पण ते आवाज बरोबर नाही. एका यांच्या मुलीचा मी थोडं व्हिडिओ पाठवेल. तर अशा रीतीनं ही महान विद्या आहे. म्हणजे डॉक्टरची विद्या पूर्ण डॉक्टरकडे, पण आपल्या भारताची हे विद्या आपल्याकडे. म्हणून याच्यात वारंवार काय म्हणतात, श्रद्धा विश्वास रूपिणं. याच्यात काय पाहिजे, श्रद्धा आणि विश्वास. तर ह्या विश्वासच्या पलीकडे गोष्टी. आता मी तुम्हाला पुढची एक क्लिप दाखवतो की तुम्ही म्हणसाल की हे कसं काय शक्य आहे. आता हे ठीक आहे, असं जिथं आपली पाठ 3-4 ठिकाणी तुटली, खराब झाली, खरं वाटत नाही की या विद्येनं काय चमत्कार होतो. तर आपण, आणि दुसरं काय होतं याच्यातनं, जवानी पण वाढतं. म्हणजे जवानी वाढतं म्हणजे कशी की तो जो माणूस आहे